आता या ठिकाणी बघता हे गवत काढून झाले आणि या ठिकाणी आपण या सरीमध्ये हरभऱ्याचे बी टोकले होते. तर छान आता मस्त हरभरे आलेत. पाऊस पण काल पडला आहे त्यामुळे चांगले त्यांना टवटवी आली आहे. आणि पलीकडे आपण भेंडी लावली होती. ही भेंडी आपल्या घरचंच बी आहे. तर मस्त आले बघा टवकरले. भेंडीला आता फुलं पण यायला लागलेत. हे बघू शकता. हे बघा इथे फूल आले. हे फूल आले भेंडीला. आणि पलीकडे आपण गवत काढले बघा ते पडलेले. आणि इथे आपण मिरच्या घरी लावलेला मस्त सगळ्या मिरच्या छान आल्यात. हे बघा ह्यामध्ये सगळं गवत पडले. आता गोळा करायचं आपल्याला. आणि इथे बघू शकता सगळ्या मिरच्या आहेत. मध्ये मध्ये कुठे पालक पडलेली. या साईडला सगळी भेंडी आहे. ही भेंडी विकत आणलेली. आणि तिकडे मी मगाशी तुम्हाला दाखवले ना ते बघा समोर ते आपले घरचे. आणि या भेंडीला बघा वाढ नाही जास्त अजून. कारण वाढ कशामुळे नाही, पाऊसच तेवढा पडला की त्यांना निचराला जागाच नाही. त्यामुळं आता वाढेल बघा चांगले. आता पाऊस बंद झाला. इथे आपण बी टाकलेलं भरपूर. शेपू लावलेली. पण शेपू काय बी सगळं वाहून गेलं. काही ठिकाणी राहिले तेच आली.